सकाळचं वातावरण आणि वातावरणामध्ये धुके. काल ढगाळ वातावरण होतं ना, त्यामुळे धुकं आलेलं आहे. पण वरती आकाश निरभ्र. बहुतेक वरचं धुकं सगळं म्हणजे वरचे ढग सगळे खाली आलेले आहे. तांबूस फुटलेलं, झुंजमुंज झालेलं, धवल रंगाचं पारदर्शक असं अगदी धुकं आहे. हे अगदी समांतर दिसत आहे, जसं काही असं वाटतं चुलीमधला धूर आहे किंवा जाळ आहे, त्याचा धूर आहे असं झालेला आहे आणि तो तरंगतोय. नेहमीप्रमाणे सूर्य उगवलेला आहे अतिशय लाल बिंबामध्ये आणि अतिशय टप्पोर दिसत आहे. सुंदर असं त्याचं रूप आणि आभाळामधले काही जे ढग आहे त्यामध्ये त्याला झाकून घेत आहे. पण तरीही त्याची चमक काही कमी दिसत नाही आहे, ते अतिशय विलोभनीय रूपात आहे. आणि चला, सूर्य दर्शन झालेलं आहे आणि अजूनही धुकं निवडलं नाही जाईल एवढंच आहे. पण तसंच येतं की काय धुकं. आज अक्काची अशी रांगोळी. चला, आता खूप पानं झालेली आहे आणि सगळं आता मला झाडायचं आहे. तुझं काय म्हणणं आहे रे? काय म्हणतो? स्वतः सारखं येऊन राहिले जवळ आणि सगळं आता गोळा करून ठेवते. आता कालची गोळा केलेली तर हे गोळा करून टाकली होती, आज पडली ती पुन्हा. तर आता झाडून घेते. आता इथं तुम्हाला बेड खोदायला दिसतोय, पण नेमकी काय चालू आहे हे तुम्हाला सांगते मी. तो बेड कलत होता म्हणून पट्ट्याचं चालू आहे. नाही चालत का? त्यांना मी साचा करायला लावला होता, म्हटलं हे पट्ट्याचं चाललं असतं. हे सनमाईक आहे वाटतं ना? हां, ही तुम्ही घेऊन आले सनमाईक? मग तुम्ही सनमाईक तयार करता का? घरातला हा बेड आहे आणि काय झालं होतं, ते कोपऱ्यामध्ये कल्ला होता आणि कल्ल्यामुळे त्याच्यावर बसता येत नव्हतं ना झोपता येत नव्हतं आणि तो फार डेंजर स्वरूपात झाला होता. म्हणून मग आता तो दुरुस्त करून घेत आहे, त्याच्या पट्ट्या वगैरे सगळं व्यवस्थित. आणि बरेच दिवस झाले, हे दिवाळीपासूनच हा बेड खराब झाला होता, जे तुटला होता. आणि आता फायनली तो दुरुस्त होऊ राहिलेला आहे. आणि हे सनमाईकचं तर हे चालू आहे, फक्त पट्ट्या वगैरे लावायचं. आता हे खाली दबत होता खाली, त्याच्यामुळं हां. चला, आता चालू आहे हे काम. अक्का करत आहे डांगराची भाजी. हां, मी बनवलं मसाला भेंडी. त्याच्यामध्ये काय काय टाकलं, शेंगदाणे आणि लसूण एकत्र वाटले, नंतर मग जिरेची फोडणी दिली, मग भेंडी टाकली, मग टोमॅटो टाकले, असं सगळं मस्त मसाला भर असं छानपैकी झालेली आहे भेंडी, मसाला भेंडी. झालं कंप्लीट काम. झाले आता हे सर्व पट्टे जे आहेत ना ते ठोकून झालेले आहे आणि आता फिटिंग करते. आता बघू आपण. म्हणजे सगळ्या पट्ट्या बसवायच्या आहे का? नाही का? नाही, या पट्ट्या तुटल्या आहेत ना. हां हां, तेवढे. हां हां, हे टिकाऊ नसतं खास. हां, ही आपलं सागाचंच असतं का? नाही, साधं पुठ्ठा प्लाऊड असतो तो, म्हणजे खास प्लाऊड नसतो तो ओरिजिनल. हां, चला झालं मग आपलं हे सागाचं आहे, ही दणगट. आणि असंच माझ्याकडं बेड ह्या किती वर्ष झाले
जवळजवळ मी तर म्हणते 95-94 साली हे सगळे घेतलेल्या वस्तू. हे एक टिपॉय तिकडं न्यायला तिने, हे खुर्ची, हे सोफा, हे एक आणि माझ्याकडचा एक बेड. चला आता यांचं झालं पूर्ण कंप्लीट. बेडमध्ये काय वस्तू होत्या हिच्या सगळ्या, हे भांडे. आता हे भांडे पुन्हा ठेवून द्यायचे. चला मी मसाला भेंडी बनवलेली आहे आणि इकडं ज्वारीची भाकरी. तर मसाला भेंडीमध्ये मी काय केलं होतं, तेल टाकलं, जिरे टाकले, चिरलेला टोमॅटो टाकला आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि लसणाचं कूट केला होता तो पण टाकला, लाल मिरची टाकली, मीठ टाकलं आणि मग ही भेंडी त्याच्यामध्ये शिजायला टाकली. तर अशा पद्धतीने ही झालेली आहे मसाला भेंडी. चला आता जेवायला घेते मी. आणि आता वाजले आहे 10 नाही, आता वाजले आहे 10:30. चला आपण मक्याचं कणीस आणू, 1-2च आणू आणि मस्त विस्तार भाजू. काका चालले तर सोबत होईन आपल्याला. यांचं बरंचसं आलंय टरबूजाचं पीक, भरपूर अशी वेली आता इकडे येऊ राहिलेली आहे बघा. आणि फुलं पण आलेली आहे, त्याला फळ पण. हां, आणि तिकडं त्यांचं डाळिंब आणि आपला मका. काय नाही, 1-2च घेऊ. तिथून का तर बघा कणसाला कसं चॉकलेटी कलर आलेला आहे, त्याच्यामुळं हा आणखी हे झालेले झालेले. हा बस झालं, 3 घेतले, बस झालं. चल आता जाऊया घरी. घरी ना आपलं पाणी किती पाहूया. चला बरं. हा आले एवढंच पाणी. चला जाऊया घरी. आणि आपण हे दुपारी ना भाजू. काय काका आले होते फिरायला, म्हटलं सोबत वाघाची भीती राहते. मग ते वाघ राहतो, काय सांगा, उसत राहतो. हे डाळिंबाच्या वावरामध्ये कोल्हेले राहतात बरं का कधी कधी. म्हणजे मी पाहिलेले असे झुंडीचे झुंडी राहतात कोल्हे पण. आणि आत्ता नाही भाजायचं, आता जेवण झालंय, दुपारी भाजू आपण. तर मला वाटलं पेटत का नाही हे कुणाच ठाऊक, पण कणस भाजण्यासाठी मी खास चूल पेटवली. तसं छान वास पण येतो. मागच्या वर्षी आम्ही हे इथं तिथं केलं होतं, काका मी साची मस्त कणस भाजले होते. तो व्हिडिओ जाणून बुजून केला. तसं मक्याचे कणस कोणाला जास्त फारसे आवडत नाही असलं तरी चला आपल्याला एक कंटेंट पण होऊन जातं की नाही. आणि चुलीवरचं खायला पण होऊन जातं. तशी चूल आहे ना, वापरायला काही नाही. जसं घर बांधलं होतं तसं आकाने खूप चूल रोवली. आता ही याच्यावरती सगळी माती गेलेली, म्हणजे सगळं खराब झाली ती चूल. आणि पुन्हा आता हे मातीने सारवायचं याला, पण त्याच्यासाठी ती माती आणावं लागेल तिकडून गावातून. गावात या जुनं घर आहे, म्हणजे आमचं सर्वांचं, म्हणजे वडिलांचं ते सर्व
आहेत ना बरेच जण आहे ते असं सामुदायिक घर आहे आणि ते आता पडलेलंच आहे म्हणा, ते मातीचंच घर आहे. मग तिथली माती घेऊन मग इथं आणून सारायचंय मला. चला मी आता ते कणसं भाजायला इथे असं नाही लागणार, थोडासा निखार पाहिजे त्याला, तर ते कणसं घेऊन येते घरातून. ते जास्त नाही आणि एकेकाला एक एक. लिंबू आहे का? लिंबू अक्का, हे असं भाजायचं का निखाऱ्यावर भाजायचं? लई जाळ लागत आहे तो. तार घेऊन येते. आता ही चूल झाकतो ना तर हे पात्रा टाकूनच झाकतो बर का. तर काय झालं होतं एकदा, इथं असा बेडूक होता वाटतं, पावसाळ्याचे दिवस होते, इथं असा बेडूक होता आणि बरेच 2-4 दिवस राहत होता इथं. पण ते काय डोक्यात आलं नाही बेडकामुळं, तो राहत असेल मग तो. आणि मांजराचे 2 पिल्लं होते आपले, टॉम जेरी, छोटे छोटे होते. आणि नेमकी काका नाक्का गावाला गेले, त्यावेळेस त्यांनी घराची चावी दिली होती, मी तिकडेच राहायची. तर ज्यावेळेस भांडे घासायला आली होती मी आणि टॉमजिरी अशी नुसती डुकू पाहत होते इथं. तर मी म्हटलं का पाहते गड्या, हे का पाहते, म्हणून मी खाली डोकवलं. तो मोठा असा हे होता, दामिनी होती, दामिनी. बापरे, मला असं वाटलं 2 आहे का 3 आहे, मी इतकी घाबरली ना बस. मग काकांना फोन केला, काका म्हणे आता ते घर लाव म्हणे, आता कुठं कोणत्या माणसांना बोलवायचं म्हणे, आता इथून ते गेले ते पुण्याला. आणि मग मी दार लावलं चुपचाप आणि तिकडे जाऊन बसले. ते गेलं कधी निघून, ते खाऊन बेडू खाऊन फुगलं होतं वाटतं, त्याच्यामुळे ते जाईना. असं इथंच होतं. आता बघायला गेलं का 2-2 दिसायचे. सगळीच करते आता. मीठ नाही लावायचं. विकत आणलं ते केवढ्याला एक ग? कवळ आहे. फटाके वाजू राहिले, फटाके. आता आम्ही कसं गॅसवर जर भाजायचं ठरलं ना तर डायरेक्ट गॅस पेटवायचं आणि त्याच्या जाळावर पकडायचं आणि धरायचं आणि भाजायचं. पण चुलीवरच्या लाकडावरचं खायचं म्हणजे तो एक स्वाद, म्हणजे एक स्वादच असतो, आहे की नाही. म्हणून हा सर्व खटाटोप. चला कणसाची पार्टी. मस्त मस्त भाजू राहिले. जे गाड्यांवर मक्याचे कणसं घेऊन भाजतात त्यांचा पण निखार असाच मस्तपैकी लाल लाल झालेला असतो आणि त्याच्यावर मस्त भाजून देतात. अगदी तसंच करलेले आहे मी. हे खूप कवळ आहे. आपली फुकणी आहे ना बुवा. किती दिवस वापरलं नाही, त्याच्यात पाल जाऊन बसली होती फुकणीत.
फुकून फुकून पार चक्कर यायला लागली बाबा. हे राहिलंय ना, हे झालंय, थोडं राहिलंय. चला एकच राहिला आता. वाव, एक एक बाजू अशी मस्त भाजून घ्यायची. आहे ना 2-3. ठीक आहे, थांब ना, अजून त्याला लिंबू लावायचं. खाशील का तसंच? नाही ना, थांब ना मग. तो एक चक्कर मर. चला अशा रीतीने पार फुकून फुकून एवढे भाजले झाले. हे ठेवते आणि लिंबू आणि मीठ चिरून आणते. लिंबू चिरून आणते, मीठ घेऊन येते. चला, लिंबू मीठ आणलेलं आहे, अक्का आलेली आहे आणि आपण याचा आस्वाद घेऊया. काका कुठे ग? त्यांना म्हणा चुलीवरचं खायला या. कोणतं गरम हे का? थांब 1 मिनिट थांब. हा, लिंबू चोळलं मस्त आणि मिठाचं आहे चोळलं ना, मीठ लावलं त्याला आणि चोळलं. कसं लागतं सांग बरं? तुला लई थंडी वाजते काय? हा, कवळेचं अजून थंडी वाजते काय लई? सॉक्स घातले. अच्छा, चला आता मला पण घेते मी. चलो अपना भी कर लेते हैं हम. आता पसारा सगळा काढते. हे कवळं आहे खूप हा ना. चला आता मी घेते असं हे लिंबू आणि मीठ लावून थोडं थोडं छोळते. लई दात आंबते हा ना काका. चला मक्याचं कणीस खायला. वाटतं का चुलीवरचं? चुलीचा अवतार, चुलीचा अवतार आपण बदलू ना आता. चुलीवरच करायचंय आता. हा, कढई मला फक्त ती जुनी वापरायची, नवीन घ्यायची. मग नवीन कढई गॅसवर आणि बाकीची ती याच्यावर. ती तेव्हाच जळण ना. बुड घ्यायचं. हा, प्रत्येक वेळेस बुड घ्यायचं. काय पाणी टाकायचं, त्यात राखामध्ये चोळायचं. अगं प्रत्येक वेळेस बुड घ्यायचं आणि काय उपयोग? ते नाही म्हणत, जर्मनची तुझी पातळ असेल ना तेव्हा जळण ती याच्यावर भाजीन. ते जाडच लागतंय त्याला बुडाच्या. त्याला काकांना सुद्धा लिंबू आणि मस्त असं चोळून दिलेलं आहे. आता फिरायला लागलं का फिरतच राहते. फिरू दे ना, जास्त वेळ करा काका. खूप फिरायचं. एवढं करण्यापेक्षा गरम पाणी प्यायचं. आपत्ती नाही नाही नाही, फिरत जा. असं करण्यापेक्षा म्हणजे तू आणखी फिरत जा. त्यांना फिरून देत नाही. काका फिरत जा. हे पाय नाही वाटते, किती वाटते. गरम पाणी पिवतो पाच झोपली. गरम पाणी पिऊ नये. कवळेच हा.